गुड इव्हनिंग एव्हरीवन। आज 21 फेब्रुवारी म्हणजेच अर्थात जागतिक मातृभाषा दिवस। तर आपली मातृभाषा ही मराठी आहे आणि आजच्या दिवसाचं निमित्त साधून माझे काही प्रश्न आहेत। आपल्याला सर्वांना माहीत आहे की अनेक शिक्षण तज्ञ हे सांगतात की लहान मुलांना जर त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण मिळालं तर त्यांना ते जास्त चांगल्या पद्धतीने समजून येतं। मग हीच गोष्ट बुद्धिबळाबाबत लागू होत नाही का? कारण जर बोटावर मोजण्या इतके चॅनल सोडले तर फारशा कोणीही मराठीमध्ये बुद्धिबळाविषयी कोणत्याही प्रकारचा कंटेंट निर्माण करत नाही। एखाद दुसरा पेपर आहे किंवा एखाद दुसरा मॅगझिन असेल किंवा एखादा दुसरा चॅनल असेल, पण मराठीमध्ये बुद्धिबळाविषयी डिटेल माहिती मिळाली आहे अशा प्रकारचं कंटेंट आता फारच कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतं। मग आपण असं का करतो? आपण जर विचार केला तर जर लहान मुलांना मराठीमध्ये बुद्धिबळाची माहिती मिळाली, त्यातले डावपेच कळाले तर त्याचा फायदा त्यांना नक्की होऊ शकतो। मग तरीही आपण इतके मागे का पडलेलो आहोत? किंवा आपल्या लहान मुलांच्या पालकांना हे असं का वाटत नाही की अशा प्रकारचा कंटेंट आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध करण्यात यावा आणि त्याची कोणी फारशी मागणीही करत नाही। हिंदी आणि इंग्रजीमध्ये हजारो चॅनल्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली शिकता येतं। पण परत एकदा पहिल्या मुद्द्याकडे येऊ की जर मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यावर मुलगा किंवा मुलगी जास्त चांगल्या पद्धतीने शिकत असेल तर महाराष्ट्रातल्या खेळाडूंना बुद्धिबळाची माहिती मराठीमध्ये मिळायला हवी की नको? आणि आपल्या भाषेचा वापर वाढल्याने काय फायदा होतो, कसा होतो हे सर्वांना माहीत आहे। आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक लोक येतात। महाराष्ट्रामध्ये केवळ त्यांना एकच भाषा येत असते, पण त्या भाषेमध्ये सगळ्या जाहिराती आहेत, त्या भाषेमध्ये फोनवर कॉल येतात, त्या भाषेमध्ये त्यांना इथं बोलता येतं। या एकमेव गोष्टीपायी ते मराठी न शिकता सुद्धा महाराष्ट्रामध्ये आरामात आपलं आयुष्य घालवू शकतात। मग आपण जर बघितलं तर अजून एक महत्त्वाची गोष्ट की तामिळनाडूसारखं जे राज्य आहे ते तामिळनाडूसारखं राज्य भाषेच्या बाबतीत अत्यंत कट्टर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। पण तरीही भारतामधून सर्वात जास्त ग्रँड मास्टर्स आणि भारताचे पुरुष कॅटेगरीमधले दोन्ही वर्ल्ड चॅम्पियन हे तामिळनाडूमधले आहेत। त्याचप्रमाणे मुलं किंवा मुलींमधले जे भविष्यातले सुपरस्टार्स आहेत ते सुद्धा तामिळनाडूमधून येतात। त्यांची नावं मी मुद्दामून घेणार नाही, पण ते कोण आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहेत। म्हणजेच मातृभाषेतून शिक्षणाचा कदाचित जास्त फायदा तामिळनाडूच्या खेळाडूंना होतो का याच्यावर सुद्धा महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी किंवा स्पेशली जे कोच आहेत आणि खेळाडूंचे पालक आहेत त्यांनी रिसर्च करावा असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि अजूनही एक गोष्ट की जर आपण मराठीमध्ये कंटेंट निर्माण केला तर जे महाराष्ट्रातले चांगले खेळाडू आहेत, जे चांगले कमेंट्री करणारे लोक आहेत, जे डिझायनर्स आहेत, ग्राफिक डिझायनर्स आहेत, व्हिडिओ कंटेंट क्रिएट करणारे आहेत, यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये रोजगार नक्कीच जास्त मिळेल की नाही? मला वाटतं तो नक्कीच मिळू शकतो। म्हणजेच केवळ खेळातलंच नाही तर हे बाकीचे जे गोष्टी आहेत, बाकीची क्षेत्र जी आहेत त्यातल्या लोकांना सुद्धा याचा फायदा नक्की होऊ शकतो। आणि मी माझं म्हणणं थोडक्यात मांडतो की जर जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्ताने आजपासून का होईना पण जर मराठीमध्ये बुद्धिबळाचा जास्तीत जास्त कंटेंट निर्माण व्हायला सुरुवात झाली तर मला वाटतं येत्या 25 वर्षांनी महाराष्ट्रातील खेळाडू हे भारताकडून सर्वाधिक ग्रँड मास्टर असतील आणि कदाचित महाराष्ट्राचा कोणीतरी खेळाडू हा वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा असू शकतो। तर ही मी जी मतं मांडली ही माझी वैयक्तिक मतं आहेत। तुम्हाला ही सगळी पटतीलच अशी काही गॅरंटी नाही किंवा ती पटायलाच हवीत असाही माझा काही फार आग्रह नाही। पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि जर काही फीडबॅक असेल तर तो मला तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता। त्या पद्धतीने मी स्वतः देखील माझ्या चॅनलवरचा कंटेंट हा जास्तीत जास्त दर्जेदार कसा करता येईल याचा पूर्ण प्रयत्न करीन। धन्यवाद।